नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कागणे सरांच्या इंग्लिश गुरुजी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। वेलकम स्टुडंट्स इन कागणे सर्स इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल। डिअर फ्रेंड्स, in this video we are going to learn about unit 1.2 of 10th class English Marathi medium, an encounter of a special kind. Dear students, in the first video we have seen that the writer himself was at his own home and was reading something, but after some time there was a sound, just the cacophony sound, and after listening the sound, writer rushed to the veranda and see what was going on. लेखक जेव्हा वरांड्यामध्ये येत असतात की नेमकं काय होतं आहे, त्यामुळे इथपर्यंत आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पेज क्रमांक 9 वरती बघूयात नेमकं लेखक बाहेर आल्याच्या नंतर कशाचा गडबड गोंधळ होता, काय नेमकं काय होत होतं हे या ठिकाणी आपल्याला लेखकाने ते सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेट अस सी हिअर, आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल। आणि बघा, लेखक म्हणतात मी थोडासा ग्लान्स म्हणजे नजर टाकणे, मी क्लब हाऊसच्या दिशेने थोडीशी नजर टाकली आणि जे मला दिसलं होतं ते हॉरिबल म्हणजे भयंकर अशा प्रकारचं होतं। अ बिग मेल लंगूर, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बीटिंग ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल। आणि एक जे काही वानर होतं, एक बल्लंड होतं, एक मोठं वानर होतं, मेल ज्याला म्हटलेलं, आणि स्पष्टपणे दिसत होतं। अपॅरेंटली मीन्स ते कदाचित त्या ग्रुपचा लीडर होतं, प्रमुख होतं। पाहतो तर काय होतं, क्रूरपणे त्याने, निर्दयपणे त्याने एका छोट्याशा लहान वानराचं पिल्लू जे काही होतं त्या पिल्लाला धरलेलं होतं, अतिशय क्रूरपणे, जणू काही तो आता मारणारच होता। द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेजर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ॲट द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बेईंग किल्ड। आणि बघा या ठिकाणी कशी कंडिशन असते बघा, तो जो काही मोठा वानर होता त्या वानरने त्या पिल्लाला एवढ्या जोरात पकडलेलं होतं जणू काही तो आता त्याचा प्राण घेणार, त्याचा जीव घेणार। आणि जी काही हेल्पलेस मदर होती, आई जी काही होती, तिला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नव्हती। ती बिचारी दूरवरून त्या लंगूरकडे पाहत होते, काहीही करू शकत नव्हती। खॅक खॅक अशा प्रकारचा, स्कॅटर्ड अशा प्रकारचा आवाज ती करत होती, परंतु त्याला कुणीही तिथं मदत करत नव्हतं। आणि कदाचित असं होणार होतं की काय, आता तो मोठा नर वानर कदाचित त्या पिल्लाला मारणार होता की काय, असं काही सांगता येत नव्हतं। आय रिकॉल द टेरिबल कस्टम ऑफ द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच द डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी ऑर अडल्ट इन सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप। आणि लेखक म्हणतात मी हे आय रिकॉल, मला एक गोष्ट आठवली। ती गोष्ट कोणत्या प्रकारची होती की कदाचित असं म्हटलं जायचं की वानर जे काही आहेत आपल्या ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारच्या मोठ्या किंवा लहानसुद्धा नर वानराला येऊ देत नाहीत, कारण ही एक फॅमिली आहे, क्लॅन मीन्स फॅमिली, आणि तो स्वतः सुपर पॉवर असतो, डॉमिनंट असतो। आणि म्हणून तो जो काही ग्रुप लीडर असतो, तो ग्रुप लीडर दुसऱ्या कुणालाही या ग्रुपमध्ये येऊ देत नाही, किंवा लहान बालकालासुद्धा तो येऊ देत नाही, किंवा तो एखाद्या अडल्ट म्हणजे मोठ्या ह्याला वानरालासुद्धा तो येऊ देत नाही, कारण त्याचं अधिराज्य जे काही आहे ते कदाचित कमी होऊ शकतं म्हणून। आणि म्हणून याच धोरणामुळे की काय, त्याने त्या बेबी लंगूरला, मेल बेबी लंगूर होतं ते, आणि म्हणून पुरुष पुल्लिंगी अशा प्रकारचं बेबी लंगूर होतं ते, आणि म्हणून याच्यामुळे की काय तो त्याला मारणार होता। एवढ्यातच विदाऊट लुजिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ड इन अ पीस ऑफ अ स्टोन ॲट द मॅराउंडिंग लंगूर। आणि म्हणून मी काय केलं की आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा विचार न करता माझ्या हातामध्ये एक मोठी अर्धांड काठी घेतली, भक्कम अशा प्रकारची काठी घेतली, आणि एवढा राग आला त्या ह्याचा मोठ्या वानराचा की त्याच्याकडे मी एवढा धावून गेलो
आणि जणू काही त्याच्यावरती मॅराउंडिंग मीन्स जणू काही त्याच्यावरती अटॅक करणार होतं. कोणीतरी काहीतरी चोरते आणि त्या चोरणाऱ्या माणसं दिसल्यानंतर जसं अटॅक करावा त्या पद्धतीने मी त्याच्याकडे जोराने धावत होतो. हातामधला दगड त्याच्याकडे जोराने फिरकवला. द लंगूर वॉज इन्फ्रिटेड that it hardly took any notice to my assault. But then I started throwing more stones. The dogs were their part raised their pitch of the cry. आणि ते जे काही लंगूर जे काही होतं ते मोठा जो काही वानर होता ते इतका भयंकर होता, आडदांड होता, इन्फेरियस होता की त्यानं माझ्याकडे पाहायचं सुद्धा सुरुवातीला पाहिलं नाही. जराही तो विचलित झाला नाही, काहीच पाहिलं नाही माझ्याकडे. परंतु मी काय केलं, पुन्हा पुन्हा जस्ट आय स्टार्टेड थ्रोईंग द स्टोन्स, पुन्हा पुन्हा दगड फेकायला सुरुवात केली. आणि दगड फेकायला सुरुवात केल्याच्यानंतर मात्र तो पुन्हा माझ्याकडे थोडासा बघू लागला. आणि मी जेव्हा पुढे अग्रेसिव्ह होत होतो त्यावेळेस कुत्रेसुद्धा जोरजोराने भुंकायला त्याने सुरुवात केलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लूपिंग रूफ ओव्हर द वरांडा. आणि आजूबाजूला परिस्थिती अशी बदलली. माझ्याकडे पाहून जो आजूबाजूच्या सगळ्याच लोकांनी अशा परिस्थितीमध्ये त्या बेबी लंगूरला सोडवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या ठिकाणावर प्रत्येकजण अनएक्सपेक्टेडपणे त्याच्यावरती अटॅक केला, अनपेक्षितपणे त्याच्यावरती अटॅक केला. आजूबाजूचे जे क्वार्टर्स होते, घरं होते आणि त्या ठिकाणाहून ते जे काही स्लोप जो होता त्या छपराचा, त्या उतरत्या छपरावरनं पिलाला कदाचित त्यानं सोडून जाऊन पळण्याशिवाय त्याचा मार्ग उरलेला नव्हता. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी द डेड. आणि म्हणून ते जे काही खाली पडलेलं जे पिल्लू होतं, सोडलेलं पिल्लू, जवळपास लिस्टलेस म्हणजे मृतप्राण झालेलं होतं असं वाटत होतं आम्हाला. कदाचित ते गेले की काय, त्याला कुठलीही ऊर्जा राहिलेली नव्हती. आणि त्याला तिथे सोडून दिल्यामुळे ते ॲज इट्स बेबी स्टार्टेड स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ द डॉग ग्रीव मेनीफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल. आणि अशा दिशेने ते खाली पडल्याच्या नंतर अर्धमेल्या परिस्थितीमध्ये होतं. ते खाली जेव्हा घसरायला लागलं, खाली पडायला सुरुवात झाली, त्यावेळेस आजूबाजूला जे भुंकणारे कुत्रे होते त्यांना असं वाटलं की कदाचित आपली जी काही या ठिकाणी मील म्हणजे भोजन आपल्यासाठी आलेलं आहे. आणि म्हणून ते पुढे त्याच्याकडे धावत निघालेले होते. पुढे मॅनिफोल्ड मीन्स पुढे धावत जात होते. आणि जणू काही त्यांना प्रॉस्पेक्ट मिळालं होतं, त्यांच्या भवितव्याचे कदाचित त्यांना मील मिळालेलं होतं, जेवण मिळालेलं होतं कदाचित, म्हणून ते पुढे जात होते कुत्रेसुद्धा. कीपिंग द डॉग ॲट बेबी विथ अ स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल just as it tripped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आणि जे काही जे बेबी होतं ते बेबी जणू काही मृतपान झालेलं होतं. परंतु मी काय केलं की हातातल्या काठीने आता आधी त्या वानराला मारत होतो, आता त्या कुत्र्यांकडे भिरकवायला सुरुवात केली, जेणेकरून ते कुत्र्यांनी त्या पिलाला पकडू नये. आणि त्यातल्यापैकी एका पिलाला त्यानं पकडण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. आणि ते जे काही पिलं ज्या खाली आलेलं होतं पिल्लू बेबी लंगूर, ते बेबी लंगूर या ठिकाणी खाली पडलं आणि पडल्याच्या नंतर इनर्ट जवळपास झालेलं होतं, शक्तिहीन ते झालेलं होतं. आणि खाली पडल्यानंतर इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि मी पाहिलं तर मी जे ऐकलं होतं ते खरंच झालेलं होतं. आणि ते जे काही पुरुष जातीचं होतं, नर जातीचं होतं. आणि म्हणून अशा पद्धतीने तो जो काही वानराचा प्रमुख होता तो त्या ग्रुपमध्ये त्याला राहू देणार नव्हता, मारणारच होता. जवळपास मी जे ऐकलं होतं ते अगदी खरं होतं. बाय दिस टाईम माय पॅरेंट अँड सिस्टर हॅड कम आउट द वरांडा वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ आवर नेबर हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि हे जे होत असताना अशा परिस्थितीमध्ये माझे आईवडील जे झोपलेले होते, माझी बहीण जे पडलेली होती, ते सगळे बाहेर आले आणि वरांड्यात येऊन पाहत होते. मी जे काही बचाव कार्य करत होतो, फार मोठं प्रयासाचं कार्य करत होतो. आणि आमचे शेजारीसुद्धा दूरवरून जमा झाले आणि ते सुद्धा पाहत होते. नेबर मीन्स शेजारी. आणि ही जी काही ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे सुटका करण्याचं जे काही कार्य मी करत होतो त्या बेबी लंगूरचं, ते कार्य करून पाहिल्याच्या नंतर सगळ्याच जणांनी माझी वाहवासुद्धा केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, I took a baby langur to our backyard and gently led him to the floor inside the poultry coop. आणि म्हणून मी त्या बेबी लंगूरला पकडलं. बेबी लंगूरला पकडल्याच्या नंतर त्या बेबी लंगूरला मी हळूच उचललं. आणि उचलल्याच्या नंतर जे काही आमच्या घरामध्ये एक छोटासा कूप म्हणजे ज्याला आपण पिंजरा म्हणत असतो,
आणि तो पिंजरा जणू काही मी घेतला आणि त्या पिंजऱ्यामध्ये मी त्याला सोडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याला कुणीही आता घेऊ नये किंवा खाऊ नये. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी त्याला आमच्या घराच्या पाठीमागच्या बॅकयार्ड म्हणजे पाठीमागचे जे काही घर अंगण होतं त्या अंगणामध्ये मी ठेवून द्यावं आणि जेणेकरून कुठल्याही प्रकारे त्याला इजा होऊ नये. हिज बॉडी वॉज फुल ऑफ द डीप बीट मार्क्स अँड स्क्रॅचड. त्याचे जे काही शरीर जर पाहिलं तर त्याच्या शरीरावरती खूप अशा प्रकारचे ओरडणं उमटलेले होते, निशाणे झालेले होते, त्या मेल वानराने केलेली होती आणि त्याच्या अंगावरती ओरडणं उमटलेले होते, जखमा झालेल्या होता. ब्लड ओजिंग फ्रॉम द सम ऑफ इट्स वुंड्स, आणि वुंड्स मीन्स जखम, आणि कदाचित त्याच्या जखमामधनं रक्तसुद्धा मित्रांनो वाहत होतं. ओजिंग मीन्स वाहणे. द बेबी रिमेन मोशनलेस, आणि ते एवढं निपचित पडलेलं होतं, मला तर असं वाटलं कुठल्याही प्रकारची गतिहीन झालेलं होतं, मोशनलेस असं पडलेलं होतं खाली. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन वुंड अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनीसुद्धा पुढे सरसावले आणि वडिलांनी त्या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स आणला आणि त्याला थोडीशी त्याच्या जखमा ज्या आहेत त्या जखमेला पुसून काढलं आणि त्याच्या जे रक्त वाहत होतं, ब्लिडिंग होत होती, ते थोडंसं कमी करण्याचा आम्ही सुरुवातीला प्रयत्न केला. आय वॉज रिव्हील्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग अँड इव्हन दो हिज ब्रेथ वेअर शॅलो. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यात आधी सुरुवातीला काय करण्याचा प्रयत्न केला, त्या जे काही पिल्लं होतं त्या वानराचं त्याला श्वासोच्छ्वास कसा होतो आहे तो त्याचा एकदम मंदावलेला होता, कमी झालेला होता, आणि म्हणून त्याला आम्ही तो वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याला थोडंसं आम्ही इकडे तिकडे हलवायला सुरुवात केलेली होती आणि तो जेव्हा श्वासोच्छ्वास घ्यायला त्याने सुरुवात केली आणि आम्हाला लक्षात आलं त्यावेळेस मला थोडंसं आनंददायी वाटलं मित्रांनो, की मी काहीतरी जे काम केलेलं होतं ते महत्प्रयासाचं काम माझ्या कारणी लागलेलं होतं आणि चांगल्या अशा प्रकारचं होतं. आफ्टर दॅट स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड फ्रॉम द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू सॅकिज अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि थोड्या वेळानंतर मी काय केलं की थंड पाणी घेतलं आणि थंड पाण्याचे हबकारे जसं चेहऱ्यावरती आपण मारत असतो त्या पद्धतीने मी ते हबकारे मारले आणि मारल्याच्या सरशी त्याने थोडंसं स्टीर म्हणजे थोडंसं हालचाल केली त्याने. अ फ्यू सॅकिप अटेम्प्ट, आणि ते कसं बसं थोडंसं का होईना उठून बसण्याचा त्याने प्रयत्न केला. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ ऑफ द वाइंड. आणि म्हणून ते जे काही एवढं घाबरलं होतं बिलू, एवढं घाबरलेलं होतं की हवेनं जसं पान हलावं थरथरावं त्या पद्धतीने ते बिचारं ट्रिम्बलिंग मीन्स थरथरणे अतिशय घाबरत होतं. हिज टू लिटल ट्विकलिंग आईज वेल अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सोब विथ अ मफल क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. आणि म्हणून मी जेव्हा त्याच्याकडे केअरफुली पाहत होतो त्याचे डोळे जे काही होते मित्रांनो ते पाण्याने भरलेले डोळे होते, आसवांनी भरलेले डोळे होते आणि डबडब झालेले होते. दबक्या आवाजात जणू काही ते जसं एखादं माणसाचं लहान मूल रडावं त्या पद्धतीने ते अक्षरशः त्याच्या डोळ्यातून पाणी येताना दिसत होतं आणि सॉब मीन्स हुंदके देत देत रडावं अशा पद्धतीने ते रडत होतं आणि अतिशय शांतपणे ते निपचितपणे पडलेलं होतं. आणि एखाद्या माणसाच्या घरी अशा प्रकारची घटना घडावी, जे काही दुःख घडावं अशा प्रकारच्या दुःखाचा अनुभव माणसाच्या लहान मुलांनी घ्यावा तशा प्रकारचा त्या पिलाने घेतलेला होता. आय ऑफर्ड हिम टू पिल बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ अनस्टेडी हँड अँड बिगेन टेकिंग द हेजिटंट बाईट्स. आणि म्हणून मी त्याला थोड्या वेळाच्या नंतर एक जे काही माझ्याजवळ केळी होती ती केळी थोडीशी त्याच्याजवळ नेली आणि त्याला मी लहान मुलाप्रमाणे ती केळी जी काही होती ती पील बनाना म्हणजे ती केळीचं वरचं साल्ट ते काढलं आणि त्याला हळुवारपणे देण्याचा प्रयत्न केला. आणि हेजिटंट म्हणजे खाऊ की नाही अशा प्रकारचा ज्याला घाबरत आपण म्हणूयात तशा घाबरत त्याने ती केळीचं जी काही केळी होती ती खाण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिव्हील ऑफ द बेबी लंगूर. आणि म्हणून मी त्या पिलाकडे पाहत होतो, थोडंही इकडं तिकडं पाहत नव्हतो आणि माझी अशी इच्छा होती की ती रिवायवल ऑफ द बेबी लंगूर त्यानं एक चांगलं व्हावं, तो एकदम दुरुस्त व्हावा याच्याकडे माझं सारखं लक्ष लागून राहिलेलं होतं. सडनली आय हॅड अनकॅनी फिलिंग बेईंग वॉच. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, कशी प्रकारची कंडिशन आहे. मुके प्राणी असतात, बिचारांना बोलता येत नाही,
परंतु या ठिकाणी त्यांच्या ज्या भावना आहेत ते भावना अतिशय व्यवस्थितपणे पाहत असतात. मी सडनली, लेखक म्हणतात, मी थोडंसं आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आजूबाजूला जेव्हा पाहतो हो त्यावेळेला बाजूला पाहिल्याच्यानंतर त्याची जी काही आई होती ती दूरवरनं आमच्या किचनवरती त्या वरच्या साईडला उभी राहून माझ्याकडे पाहत होती. मी काय काय करत होतो, मी कशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करत होतो, मी नेमकं त्याच्यासोबत कोणती गोष्ट करत होतो, मी त्याला कसं वाचवत होतो. आणि ती त्याची आई जी काही होती ती दूरवरून बघत होती आणि माझ्या सगळ्या मुवमेंट ती पाहत होती. जणू काही एखादी मानवाच्या लहान बालकाची आई बघावी तशा पद्धतीने. आणि आपलं पिल्लू जी काही सुरक्षित आहे आणि त्याची तिला आनंद होत होता. सी simply sat there quietly and if convinced that no harm was being done to her child. आणि ती बिचारी तिथून दूरवरून माझ्या पिल्लाला काही होऊ नये, माझ्या पिल्लानं अतिशय सुखरूप व्हावं, कदाचित जर माणूस असतं तर ते नवसायासुद्धा केले असते आणि हवा जोरजोराने ओरडून तिनं आकांत केला असता. परंतु ती बिचारी शांतपणे तिथे बसून पाहत होती. मेनवाईल त्या दरम्यान द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय द लिटर लाऊडर. आणि त्या दरम्यान बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या पिलाला आईची आठवण झाली आणि आजूबाजूला आपली आई आहे अशी त्याची चाहूल लागली तिला. ते बिचारं मोठमोठ्याने हंस रडू लागलं आणि आपल्या आईने आपल्याकडे यावं अशा पद्धतीने जोरजोराने ते हुंदके देत ओरडत होतं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आणि मी काय केलं, हळुवारपणे ते जे काही माझा जे खुराडा आम्ही त्या खुराड्यामध्ये त्याला ठेवलेलं होतं त्याचं दार उघडलं आणि थोडासा बाजूला जाऊन उभा राहण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्याची आई त्याच्या जवळ यावी आणि त्याला उचलून घ्यावं. इमिजिएटली द आफ्टर डिसेंडंट टू माय फ्लोअर ऑफ द कूप अँड आय पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि ताबडतोब बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं मी बाजूला सरकलो त्याच सरशी त्याची आई त्याच्या बाजूला येते आणि त्याच्या जवळ येऊन जस्ट द डिसेंडेड ऑन हर फ्लोअर टू द कूप. तर जे काही खुराडा होतं त्या खुराड्याच्या जवळ आली आणि जवळ आल्याच्यानंतर आपल्या पिलाला लटकन उचलून घेतलं. पिक्ड अप, एकदम ताबडतोब उचलून घेतलं. मी जसा बाजूला डिसेंडेड मीन्स थोडंसं बाजूला जातो तोच तिने उचलून घेतलं. शी गेव द बेबी थ्रू द बॉडी इन्स्पेक्शन ऑफ द चेक द इंजुरीज देन द कडल्ड हिम टाईटली हर बॉसम. बघा क्षणार्धामध्ये काय आईचं प्रेम असतं, कशा पद्धतीचं प्रेम असतं. मग ते मानवजात असो, प्राणी असो, पशुपक्षी असोत. शी गेव द बेबी थ्रू द बॉडी इन्स्पेक्शन. बघा जवळ उचलून घेतलं आणि आजूबाजूला त्याच्या शरीरावरती न्याहाळणी केली, इन्स्पेक्शन केलं की काही जखमा तर झाल्या नाहीत ना, इंजुरी तर झालेली नाही आहे. आणि म्हणून बघा मित्रांनो काय परिस्थिती असते. कडल्ड, अतिशय घट्ट मिठी मारली, टाईटली अशा पद्धतीने आणि अतिशय प्रेमाने हर बॉसम मीन्स अतिशय प्रेमाने आलिंगन दिलं. द बेबी फाउंड द ग्रेट सोलास. आणि या ठिकाणी सोलास मीन्स अतिशय आराम, विरंगुळा, शांतपणे, संयम वाटणे. हर केअरिंग आर्म्स. आणि आईच्या प्रेमळ अशा प्रकारच्या कवेत गेल्याच्यानंतर त्या बेबी लंगूरला एवढं व्यवस्थित वाटलं विद्यार्थी मित्रांनो. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट. आणि थोड्या वेळासाठी तिची आई जी काही त्याच्याजवळसुद्धा शांतपणे बसली की जेणेकरून आपलं पिलं जे काही आहे ते या ठिकाणी दुःख विसरावं. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ अँड फ्रॉम फर्दर असाल्ट. आणि कदाचित ती विचार करत असावी, थिंकिंग, पॉन्डरिंग मीन्स विचार करणे. ती विचार करत असावी की माझ्या पिलाला मी इथून पुढे जो हल्ला याच्यावरती होऊ नये, असाल्ट म्हणजे हल्ला, अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होऊ नये, त्याला मी कसं सुरक्षित ठेवावं, कशा पद्धतीने ठेवावं, ती कदाचित त्या ठिकाणी विचार करत होती. अँड फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट into my eyes. Even today I cannot forget look in her eyes showering the silent gratitude on my for saving her child. आणि थोड्याच वेळानंतर त्या आईने त्या वानरीने माझ्याकडे बघितलं, माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघितल्यासारखं केलं. मित्रांनो आज तागायत ते जे दृश्य आहे ते मी विसरू शकत नाही. अंगावरती शहारे रोमांच उठतात, मी कधीही विसरू शकत नाही. आय कांट फॉरगेट. कारण ते जे काही प्रेम होतं ते जणू काही त्याने ग्रॅटिट्यूड, धन्यता माझी मांडलेली होती, माझे आभार मांडलेले होते की माझ्या पिलाला तू वाचवलंस म्हणून.
I was overwhelmed by the emotions, the sentiments, and the way she said thanks to me. आणि मी एवढा आनंदित झालेलो होतो, मी गहिवरून सुद्धा गेलो म्हटलं तरी चालेल, ओव्हरवेल्म झालो होतो. त्याच्या भावना, तिच्या मनामधले जे काही भाव होते, तिने माझं आभार मानण्यासाठी ते जणू काय माझ्याकडे बघितलेलं होतं, ते मी अजिबात विसरू शकत नाही. देअर सॅट द युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. आणि तिचं जे काही स्वतःचं आपल्यासमोर अतिशय दुःख झालेलं होतं, अतिशय जणू काही मरणाच्या दारात गेलेलं होतं, तिचं जे काही पिलं जे काही होतं, त्या पिलाला मी सोडलेलं होतं, दुःखी पिलाला मी सोडलेलं होतं. तिने आपल्याजवळ त्याला बिलगून घेतलं की, आणि ते युनिव्हर्सल होतं तिच्यासाठी. कारण खरं म्हणजे त्या पिलासाठी ती स्वतःहून जगत होती. आईसाठी पिलं म्हणजे सर्व काही, तिचा जीव की प्राण असतो. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लंगिंग टू हर बेली अँड क्लच टू आवर किचन रूफ. आणि थोड्या वेळाच्या नंतर क्षणार्धात तिने आपल्या पिलाला पोटाशी घेतलं आणि आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरती उडी मारली. अँड शी surveyed in area the vicious smell langur and then leaped away to the direction opposite to the place the violent encounter. आणि बघा पुन्हा कितीने विचार केला, विशेष मीन्स अतिशय वाईट, दुष्ट अशा प्रकारचा जो वानर जो काही तो ज्या दिशेने गेला होता त्याच्या ती विरुद्ध दिशेने गेली, ऑपोजिट डायरेक्शनने गेली, जेणेकरून त्याचा पुन्हा अशा प्रकारचा हल्ला या ठिकाणी होता कामा नये, आपल्या एन्काउंटर होता कामा नये आपल्या पिल्लावरती, आणि अति विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी जात असते. विद्यार्थी मित्रांनो, The brief meeting with the mother and baby langur convinced me interpecies, communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord and relationship human into the action. आणि ही जी काही भेट जी काही होती क्षणार्धामध्ये आई आणि पिलाची झालेली, ती भेट मित्रांनो एक आत्मविश्वासाची भेट होती. आणि जे काही इंटरपीस कम्युनिकेशन, जे काही एकमेकांमधला ज्याला आपण देवाणघेवाण म्हणत असतो, संवाद म्हणत असतो, परस्पर म्युच्युअल अंडरस्टँडिंग ज्याला म्हटलेलं आहे, एकमेकावरचा विश्वास जो काही, ट्रस्ट जे काही आहे, हे फार महत्त्वाचं होतं. आणि वास्तवता जी होती ती दृढ विश्वास खरोखर सत्य गोष्टीवरती झाला माझा, की एकमेकाच्या मनामध्ये त्यांच्या जे प्रेम निर्माण झालेलं होतं. आणि या ठिकाणी मला इथं आजही असं वाटतं, should anyone strike the right chord the relationship hums into the action. आणि जे काही प्रेम निर्माण झालेलं होतं, जे मानवजात असो किंवा जे प्राणी असोत, हम्स इंटू द ॲक्शन म्हणजे एक कृतिशील होणे. आणि म्हणून मी कृतिशील झालेलो होतो. मी जे काही काम केलेलं होतं ते काम अतिशय चांगल्या प्रकारचं होतं आणि मला त्या गोष्टीचा अभिमान वाटलेला होता. द मदर लंगूर शो मी अँड that food was not the only means of communication between man and animal, but there were other means of establishing a bond through the trust, compassion and mutual understanding. आणि म्हणून जाताना पुन्हा एकदा त्या आईने माझ्याकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मला एक गोष्ट तिने दाखवून दिली, की मनुष्य असो प्राणी असो या दोघांमधलं जर परस्परांचं साधन जर आपण फक्त पाहिलं तर केवळ अन्न एकमेकाला देणं आणि घेणं नाही, तर याही व्यतिरिक्त याच्याही पुढे जाऊन हे जे काही एकमेकामधलं नातं जे काही आहे, परस्पर विश्वासाचं नातं आहे, परस्पर एकमेकाविषयी असलेली दयेचं नातं आहे आणि एकमेकांना समजून घेण्याचं नातं आहे. हे विश्वाने निर्माण केलेलं नातं यामध्ये आहे. मग माणूस असो, पशुपक्षी असो, प्राणी असो. अँड 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. आणि आज मित्रांनो त्या गोष्टीला 55 वर्ष होऊन गेलीत. आय एम नाऊ 70 years old. लेखक म्हणतात मी आता 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट द एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि आजही मला ती गोष्ट आजही आठवते. अविस्मरणीय अशा प्रकारची गोष्ट आहे. मग आजही ती माझ्या आयुष्यामध्ये मी अतिशय प्रेमपूर्वक अशा प्रकारचा तो जो असॉल्ट झालेला होता, जो हल्ला झालेला होता, एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, तो तपन मुखर्जी म्हणतात मी आजही तो जपून ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा पद्धतीने मानवजात आणि प्राणी या दोघांमधलं जे काही नातं आहे ते जणू काही दृढ विश्वासाचं नातं या ठिकाणी लेखकाने या टॉपिकमध्ये आपल्याला दर्शवून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा जाताना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण या व्हिडिओमध्ये हे व्हिडिओ पाहत असताना जर आपण नवीन असाल तर कागणे सरांचं इंग्लिश गुरुजी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.